धाराशिव जिल्ह्यातील खेड येथे आपूची शेती उद्ध्वस्त, तब्बल 12.33 लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांवर NDPS अंतर्गत गुन्हा. धाराशिव जिल्ह्यात अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई करत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने धाराशिव तालुक्यातील खेड येथे आपूची बेकायदेशीर लागवड उघडकीस आणली. या कारवाईत तब्बल 12,33,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी परवेश शेख, आपण पाहतायत साबरमती न्यूज. मिळालेल्या माहितीनुसार खेड परिसरातील शेत जमिनीत आफूची लागवड करण्यात येत असल्याची गोपनीय माहिती टास्क फोर्सला मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून संबंधित ठिकाणी पाहणी केली असता फूल व बोंड्यासह एकूण 83 किलो वजनाची आपूची लहान मोठी झाडे आढळून आली. ही सर्व झाडे उपटून पंचनामा करून जप्त करण्यात आली. या प्रकरणी लिमराज पांडुरंग लोमटे, रामहरी नामदेव लोमटे, नरहरी गोविंद लोमटे व ज्ञानेश्वर वसुदेव टकले या आफूची लागवड ही सहभाग निष्पन्न झाला. त्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हनुमान पुरके यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे ढोकी येथे अंमली पदार्थ व मनप्रभावी औषधे प्रतिबंधक कायदा NDPS 1985 अंतर्गत कलम 8 क व 18 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्रामीण भागात बेकायदेशीर अंमली पदार्थ लागवडीवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. अंमली पदार्थाविरोधात मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. तर महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी परवेश शेख, साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव.